पण याला फक्त एक सोहळा म्हणून पाहू नका. विचार करा की ही 17व्या शतकातली भारतातली कदाचित सर्वात मोठी रिब्रँडिंग कॅम्पेन होती. एका सार्वभौम छत्रपती राजापर्यंतचा प्रवास आणि त्यासाठी वापरलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विधी, अगदी स्वतःचं कॅलेंडरसुद्धा किती विचारपूर्वक निवडलं गेलं होतं हे आज आपण उलगडणार आहोत. खूपच छान सुरुवात आहे, कारण ही घटना म्हणजे निव्वळ राज्याभिषेक नाही, तर एका सार्वभौम राष्ट्राची स्वराज्याची पायाभरणी होती. आपल्याकडे जे ऐतिहासिक लेख आहेत, ज्या संशोधन पत्रिका आहेत, त्यातून आपण 1674च्या त्या सोहळ्याचं महत्त्व, त्यामागचं राजकारण आणि त्यातून जन्माला आलेल्या राज्याभिषेक शक या अनोख्या कालगणनेचा मागोवा घेणार आहोत. हो, आणि ही कालगणना म्हणजे फक्त तारखा बदलणं नव्हतं, नाही का? नाही, अजिबात नाही. ही तर आमचा काळ आता सुरू झालाय अशी एक थेट घोषणा होती. चला मग यात जरा खोलात शिरूया. 17व्या शतकाचा मध्य म्हणजे सगळीकडे मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांचं राज्य. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य तर उभं केलं होतं, मोठा भूभाग जिंकला होता, स्वतःचं सैन्य होतं. मग त्यांना इतक्या भव्य खर्चिक राज्याभिषेकाची गरज का वाटली असेल? हाच तर म्हणजे कढीचा मुद्दा आहे. यामागे निव्वळ सोहळ्याचा उत्साह नव्हता, तर खूप खोल राजकीय आणि प्रतिकात्मक गणितं होती. पहिला आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय वैधता किंवा पॉलिटिकल लेजिटिमसी. अच्छा. राज्याभिषेकांमुळे स्वराज्याला एक कायदेशीर आणि सार्वभौम दर्जा मिळणार होता. तोपर्यंत महाराज कितीही मोठी योद्धा असले तरी प्रस्थापित सत्तांच्या नजरेत ते एक बंडखोर जमीनदार किंवा सरदार होते. पण त्यांनी तर अनेक लढाया जिंकल्या होत्या, मोठा प्रदेश ताब्यात होता. तरीही केवळ बंडखोर ही ओळख पुसण्यासाठी एवढा मोठा खटाटोप, म्हणजे त्या काळात लेजिटिमसीला इतकं महत्त्व होतं? प्रचंड. कारण मान्यतेशिवाय तुम्ही तह करू शकत नाही, तुम्ही दुसऱ्या राजांशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकत नाही. तुमचे हुकूम कायदेशीर मानले जात नाहीत. अगदी तुमचे हुकूम हे कायद्याचं स्वरूप घेत नाहीत. ह्या एका सोहळ्यामुळे महाराज इतर स्थापित राजांच्या, अगदी दिल्लीच्या बादशहाच्या बरोबरीने उभे राहणार होते. ही एका व्यक्तीची नाही, तर एका संपूर्ण स्वराज्याची ओळख बदलणारी घटना होती. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला एक औपचारिक शिक्कामोर्तब करणं गरजेचं होतं. पण हे इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागली असेल, नाही का? खास करून सामाजिक आणि धार्मिक पातळीवर. नक्कीच. राज्याभिषेकासाठी क्षत्रिय असणं हे त्या काळातल्या रिवाजानुसार आवश्यक होतं. त्यामुळे भोसले घराण्याचा संबंध थेट उदयपूरच्या सूर्यवंशीय सिसोदिया घराण्याशी आहे हे सिद्ध करणं महत्त्वाचं होतं. अच्छा, म्हणजे हा संबंध आधीपासून प्रस्थापित नव्हता, तो सिद्ध करावा लागला. हो. बाळाजी आवजींसारख्या महाराजांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी ह्यासाठी वंशावळी गोळा केल्या, पुरावे जमा केले आणि हा वंशसंबंध प्रस्थापित केला. आणि याला धार्मिक मान्यता मिळवण्यासाठी तर त्यांनी थेट काशीहून पंडितांना बोलावलेलं. काशीचे त्यावेळचे सेवेश्रेष्ठ पंडित गागा भट्ट यांना पौरोहित्य करण्यासाठी खास निमंत्रण देऊन बोलवण्यात आलं. आणि खरं तर हा एक मास्टर स्ट्रोक होता. तो कसा? म्हणजे स्थानिक पंडितांकडून अभिषेक करून घेण्याऐवजी काशीहून पंडितांना बोलवणं हा एक स्पष्ट संदेश होता की हे राज्य केवळ प्रादेशिक नाही, तर अखिल भारतीय महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. गागा भट्टांच्या उपस्थितीने या सोहळ्याला संपूर्ण भारतात एक वेगळी प्रतिष्ठा आणि मान्यता मिळाली. वा, म्हणजे एकाच वेळी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक तिन्ही आघाड्यांवर पाया पक्का केला जात होता. अगदी. आणि यात अजून एक प्रेरणा होती. दक्षिणेतलं विजयनगरचं महान साम्राज्य पडल्यानंतर 200-250 वर्षांनी दक्षिणेत स्थापन झालेलं हे पहिलंच मोठं स्वतंत्र हिंदू साम्राज्य होतं. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा राज्याभिषेक म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण दक्षिण भारतासाठी एक आशेचा किरण होता, एक प्रेरणा होती. ठीक आहे, म्हणजे राजकीय आणि धार्मिक पातळीवर पायाभरणी झाली. आता प्रत्यक्ष रायगडावर काय घडलं? तो दिवस, तो सोहळा कसा होता? त्याची भव्यता कशी होती? तयारी अनेक महिने आधी सुरू झाली होती. रायगड, ज्याला पूर्वी रायरी म्हणत, तिथे राजधानी उभारली गेली. 6 जून 1674 म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 ही तिथी निश्चित झाली. आणि सोहळ्याच्या आधी अनेक शुद्धीकरण विधी पार पडले. 28 मे रोजी महाराजांनी स्वतः प्रायश्चित्त विधी केला आणि क्षत्रिय धर्मानुसार जानवे परिधान केले. आणि त्यानंतर ते प्रसिद्ध तुलादान झालं, जिथे महाराजांना वेगवेगळ्या वस्तूंमध्ये तोडण्यात आलं.
होय, पण हे केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन नव्हतं. सोने, चांदे, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सप्तधातूंनी त्यांची वेगवेगळी तुला झाली. अच्छा, म्हणजे फक्त सोनं चांदी नाही. नाही, इतकंच नाही तर वस्त्र, कापूर, मीठ, मसाले, लोणी, गूळ आणि फळे अशा अनेक वस्तूंनी सुद्धा तुला करण्यात आली. यामागे काय विचार होता? केवळ एक विधी होता की याला काही सामाजिक अर्थही होता? याला खूप मोठा सामाजिक अर्थ होता. या तुलेत वापरलेले सोने, चांदी, धान्य आणि इतर वस्तू नंतर गरिबांमध्ये, गरजू लोकांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये दान केल्या जात असत. अच्छा. म्हणजे हा एकाच वेळी राज्याच्या समृद्धीचा आणि राजाच्या दातृत्वाचा, कल्याणकारी भूमिकेचा संदेश होता. राजा हा केवळ शासक नाही तर प्रजेचा पालक आहे हे यातून दाखवून दिलं जात होतं. आणि मग आला मुख्य अभिषेकाचा क्षण. याबद्दल आपण खूप ऐकलंय. 7 नद्यांचं पाणी, सोन्याचे कलश. हो, ती तयारीच मुळात अविश्वसनीय होती. गंगा, यमुना, सिंधू, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या 7 पवित्र नद्यांचं पाणी रायगडावर आणलं गेलं होतं. 1 मिनिट. 7 नद्यांचं पाणी, तेही त्या काळात रायगडासारख्या दुर्गम ठिकाणी. म्हणजे या सोहळ्याचं स्केल आणि लॉजिस्टिक्स किती मोठं असेल याची कल्पना येतेय. या एका गोष्टीवरूनच त्यामागची दृष्टी लक्षात येतेय. एक केला. हां. हजारो ब्राह्मण मंत्रोच्चार करत होते आणि मंगलवाद्ये वाजत होती. संपूर्ण रायगड त्या नादाने दुमदुमून गेला होता. आणि ते सिंहासन ज्याची वर्णनं आपण ऐकतो, 32 मण सोन्याचं सिंहासन, ते या सोहळ्यासाठी बनवलं होतं का? होय, खास या सोहळ्यासाठी ते बनवण्यात आलं होतं. 32 मण म्हणजे जवळपास 1200 किलो सोनं बापरे. आणि त्यावर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. अभिषेक झाल्यानंतर महाराजांनी भगव्या रंगाचे वस्त्र आणि मौल्यवान अलंकार परिधान केले. त्यानंतर ते त्या सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांनी एक महत्त्वाची पदवी धारण केली. कोणती? क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती. क्षत्रिय कुलावतंस म्हणजे क्षत्रिय कुळाचा दागिना किंवा सर्वश्रेष्ठ क्षत्रिय. वाव, म्हणजे ही पदवीच स्वतः एक राजकीय विधान होती, नाही का? स्वतःला दिल्लीच्या किंवा विजापूरच्या सुलतानांपेक्षा श्रेष्ठ घोषित करण्यासारखं. अगदी बरोबर. प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडला होता. आणि हेही महत्त्वाचं आहे की हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर एका राजघराण्याचा सोहळा होता. अच्छा. हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजीराजे यांचाही अभिषेक करण्यात आला होता. इथेच ही गोष्ट खूप रंजक बनते. हा राज्याभिषेक केवळ एक सोहळा नव्हता, पण राज्याच्या प्रशासनाची आणि ओळखीची नव्याने पायाभरणी होती. म्हणजे इथून पुढे स्वराज्याचं ऑपरेटिंग सिस्टम बदललं. उत्तम शब्द वापरलात. ऑपरेटिंग सिस्टम बदललं. कारण राज्याभिषेकानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यांनी स्वराज्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. सर्वात महत्त्वाचा निर्णय होता अष्टप्रधान मंडळाची औपचारिक स्थापना. हो, राज्य कारभारासाठी 8 मंत्र्यांचं मंडळ. बरोबर. आणि या पदांना संस्कृत नावं दिली गेली होती. पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव. परकीय शब्दांना फाटा देऊन संस्कृत नावांचा वापर हा सुद्धा एक मोठा प्रतिकात्मक निर्णय होता. होतच. आणि विशेष म्हणजे ही पदे वंशपरंपरागत नव्हती तर मंत्र्यांच्या कर्तृत्वावर आधारित होती. महाराजांनंतरही याचं पालन झालं असं नाही, पण महाराजांची मूळ संकल्पना ही होती. म्हणजे हे त्या काळासाठी खूपच आधुनिक होतं. जिथे सगळीकडे वतनदारी आणि घराणाशाही होती, तिथे महाराजांनी एक प्रकारे मेरिटोक्रेसी आणण्याचा प्रयत्न केला. याचा प्रशासनावर काय परिणाम झाला असेल? याचा परिणाम असा झाला की कारभार अधिक कार्यक्षम झाला. प्रत्येक खात्याला एक प्रमुख मिळाला आणि जबाबदारी निश्चित झाली. प्रशासनासोबतच स्वराज्याचं सार्वभौमत्व दर्शवण्यासाठी शिवराई नावाच्या चांदीचं नाणे आणि होन नावाचं सोन्याचं नाणे अशी नवीन चलनी सुरू करण्यात आली. स्वतःची नाणी म्हणजे आम्ही एक स्वतंत्र सत्ता आहोत हे जगाला सांगणं. अगदी. आणि याचसोबत भाषेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. राज्यकारभारात परकीय भाषांऐवजी मराठी आणि संस्कृतचा वापर अनिवार्य केला. हो, राज्य व्यवहार कोश नावाचा एक शब्दकोशच तयार करून घेतला. हो, यातून त्यांचं भाषाप्रेम आणि सांस्कृतिक अभिमान स्पष्ट दिसतो. आपली भाषा, आपली संस्कृती, आपली ओळख यावर त्यांचा किती भर होता हे दिसतं. आपल्या भाषेला राजभाषेचा दर्जा देणं हे स्वराज्याच्या ओळखीसाठी खूप महत्त्वाचं पाऊल होतं. प्रशासन, चलन, भाषा. हो. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे स्वतःची कालगणना सुरू करणे. राज्याभिषेक शक. ही कल्पनाच किती मोठी आणि धाडसी आहे.
नवीन कालगणना सुरू करणे हे सार्वभौमत्वाचे सर्वात मोठे आणि अंतिम प्रतीक मानले जाते. याचा सरळ अर्थ असा होता की मुघलांचा किंवा आदिलशहाचा काळ संपला आणि आता स्वराज्याचा स्वतःचा काळ सुरू झाला आहे. ही एक मानसिक आणि राजकीय क्रांती होती. जुन्या कागदपत्रांमध्ये या शकाचा उल्लेख स्वस्तिश्री राज्याभिषेक शके किंवा सोप्या भाषेत राजशक असा आढळतो. फक्त एक प्रतिकात्मक गोष्ट होती की महाराजांनंतरही याचा वापर सुरू राहिला. आणि इथेच या शकाचं खरं महत्त्व आणि महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रभाव समोर येतो. याचा वापर केवळ त्यांच्या काळातच नाही तर अनेक शतके होत राहिला. हा काही तात्पुरता उत्साह नव्हता. उदाहरणार्थ छत्रपती प्रतापसिंह यांच्या 1830 सालच्या एका पत्रात याचा उल्लेख सापडतो. 1830 म्हणजे राज्याभिषेकानंतर 150 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर. हो, आणि एवढंच नाही, कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1894 मध्ये जो आपला पहिला जाहीरनामा काढला त्याच्या सुरुवातीला स्वस्तिश्री राज्याभिषेक शक असे स्पष्ट लिहिलेले आहे. म्हणजे जवळपास 220 वर्षांनंतरही ते वापरत होतं. हो, हे अविश्वसनीय आहे. म्हणजे ही ओळख किती खोलवर रुजली होती. पण मला वाटतं सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तर अजून यायची आहे, नाही का? नक्कीच. बरोबर. सर्वात चक्रावून टाकणारी माहिती समोर आणली आहे इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक डॉक्टर नंदकिशोर मते यांनी. त्यांना काही जुनी कागदपत्रे तपासताना भोर संस्थानातील जन्म-मृत्यूच्या नोंदी सापडल्या. त्या नोंदींमध्ये त्यांना राजशक 273 ते राजशक 276 पर्यंतच्या नोंदी सापडल्या. थांबा 273 ते 276 म्हणजे आपण कोणत्या वर्षांबद्दल बोलतोय? मला गणित करू द्या. 1674 पासून 273 वर्ष म्हणजे राजशक 273 म्हणजे इसवी सन 1947. काय? हो, राजशक 274 म्हणजे 1948 आणि राजशक 276 म्हणजे 1950. 1950 म्हणजे स्वतंत्र भारतात, जिथे भारताचं संविधान लागू झालं होतं, त्या वर्षापर्यंत एका संस्थानात शिवाजी महाराजांचा राजशक अधिकृतपणे वापरला जात होता. हे कसे शक्य आहे? हेच तर थट्ट करणारे आहे. त्या नोंदींमध्ये इंग्रजी आणि फसली सणासोबत राजशकचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आढळतो. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत शिवाजी महाराजांनी सुरू केलेली कालगणना त्यांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतीक कुठेतरी एका कोपऱ्यात का होईना पण अधिकृतपणे जिवंत होती. हे सगळं मिळून एक अशी मजबूत ओळख तयार झाली जी जवळपास 250 वर्ष टिकली. होय, हेच सिद्ध करतं की राज्याभिषेक ही केवळ एका दिवसाची घटना नव्हती, तर तो एका युगाचा प्रारंभ होता. त्याचा वारसा आणि प्रभाव किती खोलवर आणि किती दूरपर्यंत रुजला होता हे यावरून दिसतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतेय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका व्यक्तीच्या पदावर बसण्याचा किंवा मुकुट घालण्याचा सोहळा नव्हता. नाही, तो एका विचारधारेचा राज्याभिषेक होता. अगदी. तो स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, एका सुसंघटित प्रशासकीय रचनेची आणि एका स्वतंत्र, अभिमान बाळगणाऱ्या सांस्कृतिक अस्मितेची जागतिक घोषणा होती. आणि राज्याभिषेक शक या कालगणनेने हे सिद्ध केले की ही ओळख केवळ तात्पुरती नव्हती. तिचा प्रभाव आधुनिक भारताच्या उंबरठ्यापर्यंत टिकून राहिला. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. ज्याप्रमाणे राजशक हे स्वराज्याच्या स्वतंत्र ओळखीचे सार्वभौमत्वाचं प्रतीक बनले आणि 350 वर्ष टिकले, त्याचप्रमाणे आजच्या जगात कोणती प्रतीके किंवा घटना एखाद्या राष्ट्राची किंवा समुदायाची ओळख निर्माण करतात आणि त्यापैकी कोणती ओळख इतका मोठा काळ टिकून राहील, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.